दसरा म्हणजेच विजयादशमी। नवरात्रीच्या 9 दिवसांनी दसऱ्याचा हा सण येतो, जो वाईटावरती चांगल्या विजयाचं प्रतीक आहे। भगवान राम आणि रावण यांच्यातील धर्म आणि अधर्माच्या युद्धात धर्म म्हणजेच भगवान राम जिंकले आणि रावणाचा मृत्यू झाला। तेव्हापासूनच हा सण साजरा केला जातो। दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं, पण रावणाचा पुतळा जाळण्याची प्रथा नेमकी कधी आणि कुठे सुरू झाली? सोबतच असं म्हटलं जातं की अनेक ठिकाणी चक्क रावणाची पूजा देखील केली जाते। तर ती ठिकाणं नेमकी कुठे आहेत सांगते। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। आपल्या भारतात अशी एक जागा आहे जिथे रावणाचा पुतळा जाळला जात नाही। उलट त्या दिवशी रावणाची जंगी मिरवणूक काढली जाते आणि त्याची पूजा सुद्धा केली जाते। दक्षिण भारतातील कोलार या ठिकाणी वर्षानुवर्ष रावणाचा पुतळा जाळला जात नाही, तर नवरात्रीच्या 9 दिवस तिथे रावणाची पूजा केली जाते। कोलारमधील लोक महादेवाला फार मानतात। रावण हा देखील शिवभक्त होता आणि म्हणूनच तिथले लोक शिवासोबत रावणाची पूजा करतात, ज्याला लंकेश्वर उत्सव असं म्हणतात। दक्षिण भारताप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी रावणाची पूजा केली जाते। आदिवासींमध्ये तर रावणायन नावाचं पुराण आहे। आदिवासी समाज दरवर्षी रावण आणि मेघनाथ यांची मिरवणूक काढतात। त्यालाच सवेन महागेंगो म्हणजेच रावणाची महापूजा असं म्हटलं जातं। रावण हे भारतातील काही आदिवासी जमातीचं दैवत आहे। रावण 10 तोंडांचा होता असं मानलं जातं, पण रावण जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्या आईने त्याच्या गळ्यात 9 मोती असलेला हार घातला होता। त्या प्रत्येक मोत्यामध्ये रावणाची छबी दिसायची। रावण इतका ज्ञानी होता की त्याच्या मेंदूमध्ये 10 मेंदूंचं ज्ञान आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच रावणाला पुराणात दशानन असं सुद्धा म्हटलं गेलंय। यालाच धरून एका रावण भक्ताने रावणाचा पुतळा जाळू नये यासाठी चक्क उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। तो व्यक्ती रावणाचा परम भक्त असून त्याचं संपूर्ण कुटुंब हे रावणाची पूजा करतं। या भक्ताने तर चक्क रावणाचं मंदिरही बनवलंय। मध्य प्रदेशातील इंदूर येथील परदेसीपुरा परिसरात हे रावणाचं मंदिर आहे। आता रावण दहनाला विरोध फक्त सामान्य लोकच करतात असं नाही, तर महायुतीत सहभागी असलेले अमोल मिटकरी यांनी सुद्धा रावण दहनाच्या कार्यक्रमावरती बंदी घालण्याची मागणी केली होती। रावण हे जर आदिवासी बांधवांचं दैवत असेल तर रावण दहन कशा करिता असा सवाल करत त्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता। देशातील काही आदिवासी समाजाकडून रावणाला दैवत मानलं जातं। अनेक ठिकाणी त्याची पूजा केली जाते। रावण हा मोठा शिवभक्त होता। याशिवाय रावणामध्ये चांगले गुण होते। एका राजामध्ये जे गुण आवश्यक असतात ते सगळे गुण रावणामध्ये होते आणि तरी सुद्धा त्याला नेहमी खलनायक म्हणून पाहिलं जातं। त्याच्यासारखा पराक्रमी राजा नव्हता आणि त्यामुळे त्याच्या प्रतिमेचं दहन करून त्याला अपमानित करणं चुकीचं आहे असं आदिवासी समाजाचं म्हणणं आहे। रावणाच्या पुतळ्याचं दहन दसऱ्याला करावं की नाही याबाबत लेखक शरद तांदळे लिहितात, शत्रुता राम रावण यांच्यातील होती आणि रामाने रावणाला शेवटच्या क्षणी माफही केलं होतं। रावण हा विद्वान पंडित असल्यामुळे रामाने लक्ष्मणाला रावणाकडे जाऊन काही उपदेश प्राप्त करण्यास देखील सुचवलं होतं। त्यांचं असं म्हणणं आहे की रावण दहनाचा मागील काही वर्षांपासून अतिरेक होतोय। भारत देश बुद्धांच्या आणि गांधीजींच्या शांततेच्या मार्गाने चालणार आहे। अशा ठिकाणी या प्रकारची हिंसा घडते हे चुकीचं आहे आणि तसेच रावणाची पूजा करणं हे सुद्धा चुकीचं आहे असं शरद तांदळे त्यांच्या पुस्तकामध्ये लिहितात। आता हे झालं रावण दहन आणि त्याला मानणाऱ्या एका समाजाबद्दल, पण रावणाचा पुतळा सगळ्यात पहिल्यांदा जाळण्याची प्रथा नेमकी कधी आणि कुठे सुरू झाली? तर स्वातंत्र्यानंतरच या प्रथेला सुरुवात करण्यात आली। आता झारखंड राज्याचा एक भाग असलेल्या बिहारमधील एका शहरात 1948 मध्ये पहिल्यांदा रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। असं म्हटलं जातं की फाळणीनंतर 1948 मध्ये पाकिस्तानातून भारतात आलेल्या काही निर्वासित कुटुंबांनी रावण दहन केलं होतं। सुरुवातीला छोटा आणि आता फार मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो। आपल्या दिल्लीतील रामलीला मैदानावर सुद्धा 17 ऑक्टोबर 1953 ला पहिला रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। तेव्हा रावणाचा हा पुतळा कागद किंवा लाकडाच्या ऐवजी कपड्याच्या मदतीने तयार करण्यात आला होता आणि त्यानंतर नागपुरातही पहिल्यांदा 35 फुटांचा पुतळा जाळण्यात आला आणि अशा प्रकारे काही भागात रावण म्हणजे राक्षसी प्रवृत्ती तर काही ठिकाणी रावणाला दैवतही मानलं जाते। तुमच्याकडे विजयादशमीला रावणाची पूजा करतात की रावण दहन केलं जातं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।